सुप्रभात सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आज आहे गुरुवार. आज मी उठली आहे लेट, कारण का रात्रभर खूप पाय दुखत होते, त्याच्यामुळे मी नाही उठले लवकर. सकाळी टिफिन बनवायला उठली मुलांना आणि परत झोपली. ते आत्ता उठली आहे. हर्ष आणि आईंचं सगळं झालेलं आहे, आंघोळ वगैरे करून, देवपूजा पण झालेली आहे. माझी राहिली आहे, आता मी पण आवरून घेते. आणि हर्षने एडिटिंग केलं आहे ब्लॉग, तो आज अपलोड करायचा आहे. रोज संध्याकाळी 6 वाजता आपले ब्लॉग्स येतात, डेली ब्लॉग्स. काही वेळेला बाहेर जाणं शक्य असतं, काही वेळेला बाहेर जाणं अशक्य असतं, त्याच्यामुळे डेली ब्लॉग्सची सुरुवात केली आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी. लवकरात लवकर सगळ्यांनी सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ पूर्ण बघा एंडपर्यंत, लाईक करा, शेअर करा. नमस्कार. आता आंघोळ बिंघोळ झालेली आहे, त्याच्यामुळे आता आपण बनवते भाजी पापडीची. त्यासाठी आता मी घेतलं आहे लसूणच्या 4-5 पाकळ्या. ही अशी असते पापडीची भाजी, हे वाल पापडीची भाजी आहे बघा. ती आता आपण करूया. 1 कांदा, 1 टमाटा आणि 4-5 हे. आज आहे उपवास, गुरुवार, त्याच्यामुळे हे जेवण बनतं आहे फक्त दुपारसाठी. पापडीची भाजी आणि चपात्या. आणि माझा सासूबाई आणि नवरोबा, आमच्या तिघांचा असतो उपवास. तर संध्याकाळचा स्वयंपाक वेगळा असतो, कारण का आपला नैवेद्य जातो स्वामींना, त्याच्यामुळे. आता हा लसूण आहे, तो मी ठेचून घेते. आणि भाजीला आपण तेल द्या. हे कालचंच आहे तेल, वडी तळलेली ना आपण, कोथिंबीर. बस आता संध्याकाळी परत एकदा तळणार आहे आज, कारण का काल आपण जे कोथिंबीर वडी केल्या त्याचे उंडे राहिले होते. जास्तच बनवतो आम्ही एका टायमाला, त्याच्यामुळे मग फोडणीला टाकायला हाय भेटलं मोहरी आणि ते आहे हिंग. आजच्या भाजीमध्ये परत जाणार आपलं शेंगदाण्याचं कूट. तर मंडळी, आपली भाजीला फोडणी देऊन झालेली आहे. आपल्या घरच्या सगळ्या भाज्या ज्या असतात ना, गवार, फरशी, वाल पापडी, कोबी, फ्लावर, या सगळ्या आपण वाफेवरती बनवतो. ठीक आहे. आता मी भाजीला फोडणी दिलेली आहे, वाफेवरती ती बनेल. आणि इथे कुकरमध्ये टाकलेलं आहे आपण सगळ्या मिक्स भाज्या. म्हणजे आमच्या घरी जो पेट आहे कोको, माझा डॉग, त्यासाठी आम्ही घरी घरगुती पद्धतीने जेवण बनवतो. जवळजवळ 7 दिवसाचं ते सामान असतं. त्याच्यामध्ये आपलं भोपळा, गाजर, फरशी आणि बटाटे, हे भाज्या आपण बॉईल करतो. म्हणजे कुकरमध्ये पूर्ण शिजवून घेतो, जसं आपण पावभाजीला बनवतो तसं. पण त्याच्यामध्ये मसाले नाही टाकत. आणि चिकन जे असतं 200-300 ग्रॅमचं बॉईल चिकन, बोनलेस, ते आपण वेगळं शिजवून घेतो. मग ते दोन्ही पण आपण एकत्र करून, एकजीव करून ते एका डब्यामध्ये स्टोअर करतो. सगळ्यांनी या खिचडी, आणि मी केळं घेतलं आहे. हर्ष पण इथे खिचडी खातात आहेत आणि आई पण इथे खिचडी. हर्षची खिचडी आहे सफेद नॉर्मल, हे बघा. आणि आमची लाल, मला आवडते लाल, आईंना आणि मला. तर खिचडी खाऊया आणि मग जरासा रेस्ट करणार आहे. मग संध्याकाळी जेवण बनवताना, तोपर्यंत कंटिन्यू राहा. नमस्कार. संध्याकाळचे वाजलेत 6. आता वेळ झाली आहे चहा प्यायची. या सगळ्यांनी चहा प्यायला. आणि आता आपण स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे. आजचा बेत काय आहे? चवळीची भाजी बनवायची आहे, कडधान्याची, लाल चवळीची, भात आणि एक तांदळाची खीर गोड म्हणून. आणि मग जेवणाबरोबर
आपण भेटूया उपास सोडताना. नमस्कार सगळ्यांना. आता आपण कुकर लावून घेतोय. आज संध्याकाळच्या जेवणाची तयारी. आणि इथे आहे चवळी भिजत घातलेली आहे आणि आपण आता कुकरचा ही लाल चवळी आहे. आज आपण लाल चवळी बनवणार आहे. हे बघा, लाल चवळी. आणि कुकरमध्ये पाणी टाकूयात आपण. आधी लाल चवळी टाकूया आतमध्ये. ठेवणार आहे झाकण. आणि मग भात आणि कुकर बंद करून. तर आता आपण बाकीचं काय बनवायचं आहे बघून घेऊया एकदा. कोथिंबीर वडी पण फ्राय करायची आहे. पीठ मळायचं आहे का? ठीक आहे. आता आपण मंडळी पीठ मळून घेऊया. ठीक आहे. कुकरच्या शिट्या होतात आहे आणि आपण इथे तयारी करतोय भाजीची फोडणी द्यायला. कांदा एक घेतला, एक टोमॅटो घेतलाय, तो बारीक चिरून घेते मी. आणि इथे चपातीचं पीठ मळून झालेलं आहे आपलं, ते जरा मुरू दे. आणि आपण इथे बनवणार आहे आज, कुठे गेला, तांदळाची खीर. त्यासाठी आंबेमोहर तांदूळ आहे ना, तो मिक्सरमध्ये आपण वाटून घेतलाय. सुगंध खूप छान आहे, ह्याची खीर हर्षना खूप आवडते. कुकर आपला इकडे झालेला आहे. आता आपण खीर देऊया. खीर शिजवायची आहे, त्याच्यासाठी दूध गरम करावं लागणार आहे. आणि आपण त्याच्यामध्ये गूळ टाकणार आहे, शुगर नाही टाकणार आहे. आणि वेलची पावडर, ड्रायफ्रूट्स तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार. ठीक आहे. चला, दूध इथे आपण आता तापत ठेवलेलं. ह्याच्यामध्ये आता आपण तांदूळ जे मिक्सरमध्ये वाटले ना, भिजत घालायचे थोडा वेळ आणि असं वाटून घ्यायचं बारीक. हे बघा. आणि दुधामध्ये डायरेक्ट टाकायचं. आणि गूळ टाकणार आहेत आपण आज खीरमध्ये. म्हणजे दरवेळेला साखर टाकायची गरज नाही मंडळी, दूध पण टाकू शकता तुम्ही. आणि लगेच होते तांदळाची खीर. हे बघा, पीठ बाजूला ठेवूया इथे आपण आता. हे बघा, वेलची पावडर टाकायची आणि गूळ टाकूया आता आपण. हा बघा, मी एवढा असा अंदाजाने गूळ घेतलाय. हे वेलची पावडर टाकली आहे आईने. थोडंसं जरा आपलं कसं आहे, म्हशीचं दूध असल्यामुळे आपण याच्यामध्ये थोडंसं आता पाणी ॲड करूया. का मग ती नंतर आहे ना असं पूर्ण पिठल्यासारखीच होते खीर, तांदळाची खीर. तर अर्धा ग्लास पाणी ओतून देऊया तिथे आपण एक. बस. आणि गूळ टाकूया आता आपण ह्याच्यामध्ये. बस. बाकीचा गूळ मी ठेवून देते. कढईमध्ये आपण आता चवळीची भाजी जी आहे त्याच्यासाठी कांदा आणि टमाटा कापून घेतलाय. मस्तपैकी भाजीला फोडणी द्यायची आणि चपाती झालं की आपला स्वयंपाक रेडी. कसं काय रेडी होणार, नाही होणार स्वयंपाक एवढ्या लवकर रेडी. हे बघा इकडे काय आहे हे, कालच्या आपल्या व्हिडिओमध्ये कोणी बघितली नसेल तर जाऊन बघा मागचा व्हिडिओ. कोथिंबीर वडी बनवलेली माझ्या सासूबाईंनी. खूपच मस्त रेसिपी आहे. अजिबात तुम्हाला दिसत असेल याच्यामध्ये कोथिंबीर बघा किती. आणि आपल्या हॉटेलमध्ये जी कोथिंबीर वडी भेटते 50 रुपये प्लेट असते. पीठच असतं त्याच्यामध्ये सगळं डाळीचं. कोथिंबीर असते का? आणि आपण घरी बनवतो 40 रुपयामध्ये
किती झाली ती कोथिंबीर वडी? 2 दिवस खातोय. उरली अजून भरपूर. अजून कोथिंबीर अर्धी राहिलीच आहे. अर्धीच घेतली होती आईने. अर्धी पण आहे, पावच घेतलेली ना. आणि 40 रुपये जुडी. कधी कांदा महाग होतो, कधी कोथिंबीर महाग होते, कधी टमाटे महाग होतात. सोयीनुसार शेतकरी आपला माल पिकवतो आणि व्यापारी लोक त्याला लुटतात आणि आपल्यासारखे त्याला बळी पडतात. आपल्याला तर घेणं गरजेचंच आहेत ना सगळ्या गोष्टी स्वयंपाकासाठी रोजच्या. गरीब माणूस काय करणार? 50 रुपये किलो बटाटे, कांदे, टमाटे. आता मेथीची भाजी 10 रुपये होती मध्ये आणि आता तिला 30 रुपये भाव आलाय. एक नंबर. चवळी शिजलेली आहे. ठीक आहे. काय बोलले तुम्ही? बारीक आहे ना म्हणून ती शिजते. आणि चवळी हा प्रकार शिजतो भिजत जर घातला ना तुम्ही. आणि डायरेक्ट कुकरला पण लावली तरी शिजते. नाही कधी कधी ती जर एकदमच हे असेल ना तर नाही शिजत. पण लाल चवळीची भाजी मला खूप आवडते भातासोबत. आपल्याला आता हे वाटप पण आहे. भाजीसाठी चमचा घेऊया फोडणीला द्यायला आणि मग आपण मंडळी आपले व्हिडिओ जे आहे डेली व्लॉग्स हे रोज येतात संध्याकाळी 6 वाजता. आधीचे पण व्लॉग असतील. हा आपला 5वा व्लॉग 6वा व्लॉग असणार आहे. 5 दिवसाचे 5 व्लॉग आहेत. तुम्ही सगळे जाऊन तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. ते मध्ये मध्ये खिरीसाठी चमचा ठेवला मी ढवळण्यासाठी. तो लागून नाही द्यायचा बरं का. गूळ टाकल्यामुळे आपला खिरीचा कलर बदललाय. आपण फोडणी देऊया. जिरं गेलं, मोहरी गेली आणि हिंग थोडंसं तडतडू दे. तडतडल्यावरती क्रिशाला काय कामं नाही आहेत का? तिला हे कापायला द्या वड्या. तडतडली बघा. ठीक आहे. कांदा गेला. कांदा थोडासा परतून द्यायचा आहे आपण. इथे खीर होते पहिलं. हा एवढी चवळी नाही घालूया आपण. थोडीशी हा थांबा टाकते. टमाटा जातोय आता याच्यामध्ये. हे घ्या. चवळी त्याच्यातली थोडीशी काढून ठेवा जर कधी खायला लागली तर. मला थोडीशी द्या आत्तापुरतं कवळी. आपला मसाला मंडई. आपला मसाला आहे हा घाटी. स्टंट्स करते माझी मुलगी. स्टंट्स घरात राहून. एक अर्धा चिमूटभर लाल तिखट आणि आपला हा एकच चमचा बस होतो घाटी मसाला. घाटी मसाला जर तुम्हाला बनवायचा असेल किंवा हवा असेल तर मला कमेंट करून सांगा. आपण तुमच्यासाठी मसाला उपलब्ध करून देऊ. प्राईस वगैरे तुम्हाला मी सांगेल 1-2 व्हिडिओ नंतर घाटी मसाल्याचं. द्या चमचा द्या. कोणाला हवा असेल घाटी मसाला तर सांगा. 1 चमचा म्हणजे हा जो मसाला आहे ना मंडळी तुमचा वर्षभराचा होणार. जर तुम्ही माझ्याकडून ऑर्डर करताय तर मी तुमच्यासाठी उपलब्ध करून घेईल. गावाला जाऊन स्पेशली त्याच्यासाठी मी ऑर्डर देऊन बनवून घेईल तुमच्यासाठी समोर उभं राहून. किती किलो रुपये आहे काय आहे त्याचं सगळं तुम्हाला मी सांगेल. मसाल्याची लिस्ट. ठीक आहे. हा एकच मसाला असतो ना हा तुमच्या सगळ्या जेवणामध्ये. फक्त जे उपवासाचं असतं ज्यांना ज्यांना उपवासाला कांदा लसूण नाही लागत म्हणजे नाही चालत त्या लोकांना हा मसाला नाही लागणार. त्यावेळेस तुम्ही फक्त
लाल मिरची पावडर वापरायची, पण बाकी भाजी म्हणा, चिकन म्हणा, मटण म्हणा, सगळ्यामध्ये तुम्हाला या मसाल्याची चव उत्तम मिळणार. सगळे रेसिपी 500 व्ह्यू जरी आले ना तर मी तुम्हाला मसाल्याचं ऑफर सांगणार आपल्याकडे. जर आपण मे महिन्यामध्ये मसाला जर म्हणजे बाहेरूनच घ्यायचा आहे आणि तो तुमच्यापर्यंत आम्ही पोस्टाने घरपोच पाठवणार. घाटी मसाला. मंडळी आपलं आता सगळं काम झालेलं आहे. आई चपात्या करतात आहे. फक्त 4च चपात्या करायच्या मला आणि हर्षला. बाकी दुपारच्या चपात्या आहेत आणि खीर झालेली आहे, भाजी झालेली आहे, भात झालेला आहे आणि कोथिंबीर वडी तळायला 5-10 मिनिटच राहते. तर आता आपण डायरेक्ट भेटणार आहोत जेवताना. ठीक आहे, कंटिन्यू राहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा मंडळी आमचं चॅनल प्लीज. फायनली आपला स्वयंपाक रेडी आहे. हे बघा, आता हे आहे आईंचं ताट आणि हे आहे माझं ताट. बघू जरा काय काय बनवलं आज. हे बघा, हे आहे चवळीचं आमटी, भात, कोथिंबीर वडी, कांद्याची खीर, चपाती आणि वालपापडी दुपारची भाजी आहे. तर आता आपला हा व्लॉग इथेच आपण एंड करतो आहे. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.